चाललो चाललो. अरे वा. कोण आहे? जुली जुली. येस येस. लाव. आता आम्ही फिरायला चाललो. कुठे चाललो आपण? आमच्या गावी. गावी. आम्ही गावी चाललो चाललो. अरे वा. ओ बोल ओ. मुंबई गोवा महामार्गाची अपडेट काय आहे? मिळेल अपडेट सांगा. ते आता मिळेल अपडेट त्यांना. आपण जाऊ तसं. खोपोली मार्ग जायचंय ना. बाळत नाही. आम्ही काल बाळाशी पण बोललो आहे. एवढं काय हे नाही. तो उलट तो मार्ग जास्त सुमसाम. स्टेशन कांदिवली स्टेशन. दोघींनी बोलायला पाहिजे. आता बोला. अरे पप्पाकडे बघून बोला. पप्पा नेक्स्ट स्टेशन कांदिवली स्टेशन. स्कूल बस. अगला स्टेशन पुढील स्टेशन. मराठी पहिलं बोलायचं, मग हिंदी बोलायचं आणि शेवटी इंग्लिश बोलायचं. आर्याचा सगळा पूर्ण कारमध्ये आता त्याचा मेकअप झालेला आहे. चेरी लिपस्टिक लावलेली आहे. काय दिसत नाही. आपल्या पाठी लाईट नसतात ना. पाठी नाही वाटतं. पाठी नाही आहे. आता आली ना लाईट. नॅचरल लाईट आली. आर्याने लावली. की मेकअप करायचा. आता आर्याला हेअरस्टाईल करायची. हेअरस्टाईल नाही पण ऍटलीस्ट केस वाजणार आहे. मी रबर आणलाय. व्हेरी गुड. मी चला केस विंचरून घेऊया. आपली जर्नी पटकन होणार. नाही बेटा पटकन कसं होणार. म्हणून तर मी तुझ्यासाठी एक मागे बुक ठेवलेलं आहे. कलरिंग बुक. कंटाळा आला तर ते घे. ती पण नवीन. झोपले. तू मला बोलली होतीस मी झोपणार नाही. मी तुला दाखवते. तुझ्यासाठी व्हिडिओ काढून ठेवते. आत्ताच आम्ही इथे हायवेच्या इथे एक हॉटेल आहे. इथे थांबलो आहोत. आपलं गाडीतच राहिलं सगळं. ते आपण नंतर खाऊया. सँडविच खाऊया ना नंतर. म्हणजे आपण आता कुठे आलोय? आपण ॲक्च्युली मी हा रस्ता टाकला नव्हता. GPS नेच हा रस्ता निवडला आहे गुगलने. कारण मला वाटतं मुंबई गोवा हायवेला ट्रॅफिक असणार होता. अच्छा. तर मग हा खोपोली साईडने आणला आपल्याला. पुणे एक्सप्रेस वे घेतला आपण वाशीवरून. आणि आता आपण खोपोलीला थांबलो इथे खोपोली फाट्याजवळ. ओके. आणि आता आपण काय घेतलंय नाश्ता? ते पोहे, इडली आहे. आर्याने इडली आहे. मेंदू वडा. माझी मैत्रीण पण आली आहे. कुठे? पण ती नाही माझ्यासोबत आली. इथे आली आहे आता. अरे वा. आणि ते भजी आहे. सगळे कोकणात चालले. बाबूच्या इथे गाणं चाललंय. काय करू? ते आजी पोहे देते. इडली पाहिजे दे. सगळं टेस्ट करते. टेस्ट करून बघितले. आता आम्ही नाश्ता करून घेतो. आम्ही इथे थांबलो होतो आणि खूप छान हॉटेल आहे श्री स्वामी म्हणून. सकाळी सकाळी छान इडली, मेदूवडा, चहा, भजी असं खूप छान नाश्ता भेटतो.
आणि इथे हायवेला लागूनच आहे. बाजूला समृद्धी ऑटोमोबाईल आहे. सो तुम्ही कधी आलात तर नक्की इथे या. खूप छान हॉटेल होतं ते. चव पण छान आहे जेवणाला. सो आलात तर कधी तुम्ही विजिट करा इथे. सो आता आमचं झालं, आम्ही निघतो. अजून वेळ आहे. हा पॅच थोडासा खराब आहे म्हणजे. आता एका हॉटेलच्या इथे थांबलो आहोत जेवणासाठी, लंचला. त्याची मज्जा चालू आहे. कुठलं हॉटेल आहे? हे अनुसया हॉटेल आहे. बघूया इथे कसं आहे जेवण. या आहे हे जाळी तर काही तो. आता किती वाजले? 4:05 झाले आहेत आणि आता आम्ही पोचलो आहोत आमच्या गावी. एक आता 10 मिनटावर आहे. म्हटलं जायच्या आधी जरा चहा जर मिळाला, कारण गाडी पार्किंगला कुठेच जागा नाही आहे. सो आतापर्यंत आम्ही पार्किंग शोधत होतो गेल्या 15 मिनटापासून, पण नाही मिळालं. सो शेवटी आता आमच्या गावाच्या जस्ट 10 मिनटं आधी आलो होतो आम्ही, जिथे कोसुमचा बसस्टॉप आहे. आमचं गाव कोसुंब आहे. सो तिथेच आहे. बसस्टॉपच्या बाजूला आम्ही गाडी थांबवली आहे आणि इथे चहा घेऊ. चहा नाहीच भेटला तर उसाचा रस घेऊ, चहा भेटेल. सो जस्ट आता 4:05 झाली आहेत एक साधारण. आणि सकाळी आम्ही 6ला निघालो होतो. 6:30ला गाडी निघाली होती. सो आत्ता पोचलो आम्ही. 2 स्टॉप घेतले होते साधारण आम्ही, एक नाश्ता करायला आणि एक लंच करायला. आणि बस आर्याला जरा 1-2दा उलट्या झाल्या आणि मला पण एकदा जरा मळमळलं, असं पाणी थोडं निघालं. नाही तर मला कधी गाडी लागत नाही. सो असं झालं. त्याच्यामुळे आम्ही फक्त 2-3दा गाडी स्टॉप केली खाण्याव्यतिरिक्त. पण मोस्ट ऑफ दी टाईम आम्ही गाडी म्हणजे कंटिन्यूस रनिंग ठेवली. सो त्यामुळे आम्ही आता ह्या टायमात पोचलो. आणि मैत्री अजून इथे झोपलेली आहे, कारण ती पण आमच्याबरोबर ना 6 वाजता आवाज झाला सगळ्या आजूबाजूला. सो ती पण उठली. सो असा होता प्रवास. जास्त काही दमल्यासारखं वाटत नाही. फक्त एवढंच की एका जागी जरा बसून मुलाला घेऊन असलं ना की मग थोडं कंटाळल्यासारखं वाटतं. आणि आता पोचू एक 15-20 मिनटात आम्ही, कारण आता चहा घेऊ. सो 1 ते 10 मिनटं जातील. आणि आमचे जे बाजूचे शेजारी आहेत जिथे राहतो त्यांच्याकडे ते कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी चावी दिली. सो आता मिलिंद बघताय. तिथे आम्हाला केरसुनी पण घ्यायची होती आणि देवाची मूर्ती पण घ्यायची, पण ती घेतली नाही आम्ही. ते म्हटलं आता इथेच एका बाजारात बघू. सो जे काही सामान आता राहिलं आहे ते इथेच बघू आम्ही आज किंवा उद्या सकाळी लवकर येऊन आम्हाला बघावं लागेल, कारण सकाळी 10च्या दरम्यान काहीतरी पूजा आहे, 10-11 वाजता. आणि हो, आजचा प्रवास असा होता. आता घरी गेल्यावरती जरा मुलांमध्ये आणि फ्रेश होण्यात थोडासा वेळ लागेल. सो ब्लॉग कसा तेव्हा एंड करेन आय डोंट नो. सो पण मी आत्ताच विचार करते की हा ब्लॉग असाच आहे. पुढे आता फ्रेश होऊ आम्ही आणि मग आराम करू. आजचा दिवस तर दुसरं काही नसेल. सो आराम करू. आणि इलेक्ट्रिशियनवाले खरं येणार आहेत. जर ते मला शेअर करता आलं तर ते नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. आणि हे एवढंच असेल. पंखे वगैरे लावून घ्यायचे आहेत, बल्ब वगैरे फिटिंग बरोबर होते की नाही, हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि उद्या पूजा आहे, म्हणजे गणेश पूजन आहे छोटंसं. वास्तुशांती आम्ही नेक्स्ट टाईम करणार आहोत प्रॉपर, म्हणजे त्याचं पूर्ण आयोजन करून. मी असं कर ना, एक्साइटेड. सो आता आम्ही पोचलो आहोत आमच्या घरी आणि पूर्ण अवतार झाला आहे. सो ही आहे आजूबाजूची जागा. आणि आता सध्या तरी आम्ही गाडी इथे पार्क केली आहे, पण आमची गाडी पार्किंगची जागा तिथे पुढे असणार आहे. आणि आमचं घर दाखवते तुम्हाला समोरून. हे आहे आमचं घर. असं वरती टेरेस आहे आणि हे आहे असं घर. तर आता मी सगळं फुडून तुम्हाला शेअर करते. छानपैकी कलर वगैरे दिला आहे, मस्त वाटतं.
थांब स्लोली स्लोली हा, आणि खाली पडू नको, सगळं गरम असेल. करतो मी फोन. तुम्ही त्यांना फोन केला काय? डिझाईन आहे. 2 लक्ष्मी आहेत, त्यांना जाऊ द्या पहिला. 4 आहे. 4 आहेत आम्ही. नंतर लक्ष्मण. बेल वाजते का बघा. अजून ए थांब आरू आरू आहे, ही लक्ष्मी अशी गेली, चप्पल काढा बाहेर. स्टॉपर आहे. बापरे, चिमण्या केंचाळल्या. स्टॉपर आहे. चला आमची छोटी लक्ष्मी आज जाऊ दे पाहिजे. होतील नाही आहेत. ह्या पहिल्या आहेत. चला चला आई. बापरे, पाय किती बाहेर गरम आहे. बाबूची मध्ये आता बाबू ह्याच्यावरनं चढायचे काय कमी नाही करणार, पडायला तुम्ही अजून कार्यक्रम करून ठेवले. तुझा रूम, माय गॉड, सगळं माझं आणि तुझं करायला लागली. असे कप्पे बनवले सध्या तरी. चल म्हटलं ओपन. कॉमन टॉयलेट बाथरूमचं वॉशरूम. पुढे इथे गिझर वगैरे लावला आहे. इथे आहे हे कॉमन बेसिन. ते आम्ही असं इंडियन टॉयलेट इथे बनवून घेतले. कॉमन टॉयलेट बाथरूम. आणि हा आहे मास्टर बेडरूम. अशी इथे पडवी आहे सेपरेट. हा ब्लॉग मी मग इथेच एंड करते. भेटू आपण अशाच माहितीपूर्ण छानशा ब्लॉगमध्ये. जे काही आमचे अपडेट असेल त्या देखील मी तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आवडला असेल तर तुम्हाला कोणता भाग आवडला. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.